मी आत्ताच मला वाटतं रोहित पवारांचं वक्तव्य ऐकत होतो की खासदारांना कसं विकत घेतलं गेलं आहे. ज्याला तुम्ही फूट म्हणताय त्याला आम्ही फूट म्हणत नाही, त्याला आम्ही गद्दारी म्हणतो, बेईमानी म्हणतो आणि बदमाशी म्हणतो. आणि हे सगळे लोक पैशाने विकत गेलेले आहेत. पैशाने. मला वाटतं 2 दिवसापूर्वी मी 15 कोटी रात्री दिले असं सांगितलं. त्या रात्री जेव्हा आले चार्टर फ्लाईटने, आज सकाळी यांना हॉटेल लीलामधून राजस्थानमधल्या एका जागेत नेलेलं आहे. का त्यांना असं पळवतात? एवढे ते सुरक्षित आहेत, त्यांचे वैचारिक त्यांची लढाई आहे वगैरे, मग लपून का राहत आहेत? आणि काल रात्री दिल्लीतून दुसऱ्या ठिकाणी जाण्याआधी आणखीन 10 कोटी रुपये दिले. म्हणजे आतापर्यंत त्यांना 25 कोटी रुपये मिळाले. काल रात्री त्यांना 10 कोटी रुपये दिले आणि त्यांना राजस्थानमधल्या एका जागेत हलवलं आहे, सुरक्षित हलवलं आहे. कोणापासून भीती आहे? आताच मी त्या कोणते तुमचे एक मंत्री आहेत, लोक त्यांना बायले म्हणतात, गिरीश महाजन, हे काय राडे करणार, हे काय राडे करणार असं गिरीश महाजन म्हणतायत. मग लपवताय कशाला? गद्दारांशी नाही राडे करायचे तर कोणाशी करायचे? याचा अर्थ या महाराष्ट्रात गद्दारी पोसण्याचं काम, बेईमानी पोसण्याचं काम तुम्ही करताय गिरीश महाजन. माझी भाषा त्यांना चुकीची वाटते. गद्दारांना कोणती भाषा वापरायची? गद्दारांना कोणती भाषा वापरायची गिरीश महाजनने सांगावं. आणि राडे करणार की नाही तुम्ही कोण ठरवणार? आमच्याकडे काय राहिलं आहे? गिरीश महाजन, हा पोलिसांचा ताफा बाजूला ठेवून या. हे जे 4-4 पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरता ना, सगळ्या गद्दारांना आता गाड्या दिल्या पोलिसांच्या. आत्ताच मी पाहिलं. हा म्हणजे कशा करतात? आमच्याकडे राडे करण्याची क्षमता नाही ना. शिवसेनेकडे राडे करण्याची क्षमता नाही, राहिली नाही. कोण उरलं आहे तुमच्याकडे? मग त्यांना Y+ सिक्युरिटी, CRPFची सिक्युरिटी, घरावर सिक्युरिटी, जिथे जिथे त्यांच्या प्रॉपर्टी आहेत तिकडे सिक्युरिटी. म्हणजे प्रत्येक गद्दाराला या क्षणी 40-40 सशस्त्र पोलिसांची सिक्युरिटी देण्याचं कारण काय? आणि मागच्या गद्दारांची सिक्युरिटी कायम आहे. आणि त्या सिक्युरिटीमध्ये राहून ते आम्हाला विचारतायत यांच्याकडे राडे करण्यासारखं काय आहे? सिक्युरिटी काढा, तुमच्या अंगावरती चिंधी राहणार नाही. सिक्युरिटी काढा. ही पोलिसांचं कवच कुंडल आहेत ना सरकारची, काढा. स्वतः